विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. पहिला चेंडूवरती गडी गारज झाला आणि तो गडी कशा पद्धतीने बाद झाला धावच्या रूपाने. आणि सुमित नाईक याच्या हातामध्ये षटक हाताळण्याची धुराच्या बळाला देत असताना पहिल्या षटकामध्ये सुमितचा खूप चांगला कंट्रोल बघायला मिळालाय. दुसरा बॉल या वेळेला चेंडूला दिशा देत असताना पॉईंटच्या दिशेने पाठवलं, रनआउटची संधी. ती संधी मिस होताना दिसते. बघा मागील काही रविवार या मैदानावरती अनेक स्पर्धा झालेल्या आहेत किंवा वाघोली स्पर्धा झाली आहे. या स्पर्धांना बघितल्यानंतर खेळल्यानंतर अखेरकार पुन्हा एकदा त्या मोठ्या थाटमाटात खेळण्याची संधी मिळते आणि त्यामुळे प्रत्येक जण आता प्रत्येक चेंडूवरती खेळत असताना तो विचारपूर्वक खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतो. पंचांनी नो बॉलचा इशारा. चेंडू उंच हवेत, उंच हवेमध्ये चेंडू जात असताना तिथे एक आणि काय तर पंचांनी दंडित केलंय आणि मला वाटतं आता एका बॉलर्सला थांबावं लागेल. बॉलरला थांबावं लागेल. सुमित नाईक यांना इथं थांबावं लागतंय. नो प्लस 2 म्हणजे टोटल 3 धावा चेंडूवरती आल्या. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करत रेंजर संघ. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. सुमित नाईक आयोजन करते आहेत छान. हर्षद नाईक योगेश वाजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक. कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला. चला पहिली बॅटिंग आणि पहिली बॅटिंग करत असताना पहिल्या 5 चेंडूचा खेळ जर आपण पाहाल तर 2 विकेट महत्वाचे गेलेले आहेत श्री गणेश वाळुंज संघाचे आणि दाबा धावपलकरती आहेत त्या 6. शेवटचा आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. ऋतिक नाईक बॉलिंग बारवरती पुन्हा एकदा तयार. ऋतिक नाईकचा हा चेंडू समोर यावेळेला कौस्तुभच्या हातून चेंडू निसटला आणि हातून निसटत असताना त्या चेंडूवरती फक्त एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दापलकरती ताबा आहेत 7. 2 गाड्यांच्या मोबदल्यात टीम श्री गणेश वाळुंज.
पाहू चला खेळाडू जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक थँक्यू बोलिंज गावी भरला विकास पाटील चषक आणि विकास पाटील चषकाची चर्चा प्रत्येक वर्ष करत आलेल्या आणि वर्षानुवर्ष या स्पर्धेनं वाढवलेला काम सामेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमधील सर्वोत्तम स्पर्धा म्हणून या स्पर्धेला मान दिला गेलाय असा एक बेंचमार्क दरवर्षी सेट करत असते ही स्पर्धा की त्या बेंचमार्कला चौकार षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार आदित्य नाईक बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक मॉडर्न खेळण्याचा प्रयत्न आपल्याला कव्हर मध्ये चेंडूला पाठवलं ऋतिक नाईक वेगाने चेंडूला फेकले आदित्य चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात पण चेंडू नाही आणला सुरुवातीच्या क्षणाला मोठी संख्या मारण्याचा कोणताही प्रयत्न वतीने होताना दिसत नाही आयोजन करते हॅलो आदित्य नाईक अनेक मैदानावरती आदित्य नाईकचा जो परफॉर्मन्स राहिला आहे तो हरपन मौला म्हणून राहिला आहे म्हणजेच ऑलराऊंड परफॉर्मन्स करण्यासाठी तो जाणला जातो SBPL मध्ये सुद्धा त्याच्या नावाची खूप मोठी चर्चा केली जाते की हा खेळाडू आम्हाला मिळावा पण सध्या गावासाठी खेळत असताना समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न नक्षत्ररक्षक आहे चेंडूवरती सुमितने चेंडूची फेकी केली तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न संधी चालून आली पण शेवटी दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा एसटीला चेंडू नाही लागला 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात प्रत्येक चेंडूवरती धाव घेऊन धावपालकाला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय बघा ज्यावेळेला टॉस जिंकला त्यावेळेला सूर्यगणेश वाळुंजेने सांगितलं की आम्ही लख प्रकाशामध्ये बॅटिंग करत असताना धावांची लयलूट करू धावा बनवण्याचा प्रयत्न करू धावांचा डोंगर उभा करू आणि तो उभा झाल्यानंतर त्या धावांचा यशस्वी बचाव करू ही मानसिकता होती हा प्लॅन होता हा गेम प्लॅन होता या मॅचसाठी आणि कदाचित विकास बोली या संघाला सुद्धा तेच हवं होतं पंचांकडे वळत असताना संघाचं वाईट अतिरिक्त स्वरूपाची धावपालकामध्ये ऍड होताना दिसते 12 वरती धावपालक जाऊन पोहोचलंय 12 रन्स ध्रुव ऑन स्ट्राईक स्टेफॉन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला काय बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ हार्दिकच्या हातामध्ये गेला हार्दिकचं सेलिब्रेशन
माझा तुझ्यात गुंतला, श्वास माझा अडखळला. येत चला 2 षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकावरती आहेत आणि 14 धावांवरती धावपलक गेल्यानंतर याबाचा चेंडू कौस्तुभचा लेग स्टंपच्या बाहेर मोठा अँगल बनवण्याचा प्रयत्न हार्दिकने चांगलं गॅदर केलं. एकदा वाईटच्या स्वरूपाने धावपलकामध्ये ऍड होताना दिसते. पुन्हा एकदा कौस्तुभ बॉलिंग मार्कमध्ये तयार होतात. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, सुमितने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग होताना दिसते. बघा या खेळपट्टीवरती खेळत असताना तुम्ही कोणत्या मानसिकतेने खेळताय किंवा तुम्ही या मैदानाला भापत असताना किती धावा नजरेसमोर ठेवताय, त्या धावांचा बचाव, त्या धावांचा पाठलाग. नयन एकदा मीठ बरोबर आहे का चेक करून घे. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट. जीवा एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय अमित नाईक यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या विकास चषकाच्या वतीनं. ऑन साइडला लवकर लवकर आदित्यच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकात. Everybody come on, let's get down. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. Everybody come on, let's get down. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावांची लयलूट केली जाते. 2 लाखात मोठे फटके. यावेळेला चेंडू मागे निघून गेला. पंचांनी इशारा दिला डिक्लेअरचा. डिक्लेअरच्यावर पण एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसेल. बॉल ओव्हर झाली. नवीन वेगळा बॉल झाला पाहिजे का?
व्हॉलेंटियर्स असतील तर प्लीज आपण चारी बाजूने थांबा. जिथे बॉल जाईल तिथून आणण्याची कृपा करावी. पहिल्या 3 षटकांचा खेळ झाला आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा आहेत 32. चांगला स्टार्ट. चांगलं सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जी दुपारी फटकेबाजी झाली आहे गौरव, त्या तिसऱ्या षटकातल्या मोठ्या फटक्याच्या बाजूला बघता 10ची सरासरी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला, 10च्या वरती जाण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्या 10च्या वरती सरासरी ठेवण्यामध्ये. आणि आता नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर प्रथम पाटील, प्रथम वझे, माफ करा. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. ऋतिक त्या ठिकाणी होते, सिंगल धाव येताना दिसते. बघा या मैदानावरती कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल याचा नेम लावणं किंवा महिला वर्गाचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी समस्त महिलांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न यावेळेला गॅप मधून चेंडूला पाठवलंय, टोलावलंय, चेंडू निघून चालला वेगानं खबरच्या दिशेने, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू टू 4 षटकांची मॅच आहे, परंतु 4 षटकांच्या मॅच मध्ये बोलिंगच्या मैदानावरती इतक्या धावा बनणं म्हणजे डोक्याची घंटा, टेन्शन वाढणं. 5 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत केल्यात. 9 चेंडू 13 धावा त्याच्या सोबतीने असणाऱ्या योगेश नाईक यांनी केल्यात. आणि त्यामुळे श्री गणेश वाळूंचे संघ थोडा आता कम्फर्ट फील करायला लागलाय, चांगल्या स्थितीमध्ये जाण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आणि अशा वेळेला बॉलिंग मार्कवरती प्रथम ओझे पुन्हा एकदा तयार, फेकवान चेंडू. ही खासियत आहे प्रथमची, ही ओळख आहे. पण या ओळखीला सादर करण्यासाठी तो लावणारा जो वेळ आहे तो वेळ कुठला तरी खेळ बदलवत असताना दिसतो. आणि म्हणूनच प्रथमच्या वाट्याला अनेक वेळा अपयश येताना आपण पाहिलंय. यावेळेला ऋग्वेदला त्यांनी शांत केलं, पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार. समोर चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. राजस पाटील चेंडूवरती आले, तोपर्यंत फक्त एकच धाव, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला शिल्लक आहे. धावफलकाची धावा 38 आहेत, म्हणजे एक चौकार आल्यानंतर सुद्धा तितका मोठा परिणाम नाही झाला. यावेळेला वाईड अर्गर, डेप करणारे चेंडू नाही परकू शकलेत योगेश, आणि त्यामुळे विकेट येते धावचेच्या रूपाने. फलंदाज बाद, मैदाना बाहेर जावं लागेल तर योगेश यांना त्या अगोदर इनिंग सुद्धा संपली आहे. मग त्यानंतर आता पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या धाबा आहेत त्या 38-39 धावांचं लक्ष विकास एलन बोळीज या संघासमोर ठेवलंय, ते श्री गणेश वाळुंजे या संघाच्या वतीनं. यानंतर होणारा सामना दुर्गामाता घास आणि सद्गुरू वटार दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी टॉस केला जाणार आहे.
Hello, 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 check, hello, check. Hello, hello, check, hello, check, hello, check, hello, check. Hello, hello, check, hello, 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 check, hello, check, hello, check. Hello, 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 check, hello, check. हालो हालो चिक हालो चिक हालो चिक. चला सद्गुरू वटार आणि दुर्गामाता गास दोन्ही कर्णधार आलेत का? चला मॅचला सुरुवात करायची. दोन फलंदाज मैदानात दाखल व्हा. हालो हालो चेक हालो चेक. एकोणचाळीस धावांचा पाठलाग आणि 39 धावांचा बचाव आपण बघणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला हार्दिक आणि त्याच्या सोबतीनं ऋतिक नाईक ही जोडी मैदानात दाखल होतीये. 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा पद्धतीचा प्लॅन आखला गेलाय. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आदरणीय अजय नाईक साहेब, संजीव नाईक साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबरीनं उपस्थित सर्व बोळींमधील ग्रामस्थ यांना सुद्धा विनंती आपण व्यासपीठावरती या. आपण सर्वांनी व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. हॅलो चिक हॅलो 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 चिक. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रथम गोलंदाज येताना पाहिलं तर स्वप्नील. सुरुवातीचं षटक नक्कीच कर्णधाराने विश्वास दाखवलाय. सलामीचा गोलंदाज म्हणून ज्याच्या नावाची वर्णी लागली तो पुन्हा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत चेंडू गेला सीमारेषा पलीकडे आणि सुरुवातीच्या चेंडूवरती मात्र नक्की श्री गणेशा गेला आणि 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. लीडर फलंदाजी म्हणजे शॉर्ट बॉलला कशा पद्धतीचा फटका मारावा यासाठी पुढे तयार होते ऋतिक आणि त्या चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न पुल करत असताना आलाय तो चौकार. टॉसकडे जाऊया ज्या ठिकाणी दुर्गामाता गास आणि सद्गुरू वटार या दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आदरणीय प्रशांतजी वझे साहेबांना विनंती आहे आपण हा टॉस करण्यासाठी या. प्रशांतजी वझे यांना विनंती आपण या टॉससाठी टॉस का बॉक्समध्ये येऊन दाखल व्हा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. पहिल्या चेंडूवरती एक नशिबाची साथ मिळाली. चौकार येताना पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस अकुट टप्प्याचा चेंडू त्या कदाचित क्षेत्ररक्षण वाटला आपल्या आवाक्यामध्ये येईल. विकास थांबवतो थोडं. विकास टॉस आहे. चला दुर्गामाता गास कॉल करतील. बोळीन्स आणि विकास 11 असा कॉइन आहे. बोळीन्स असा कॉल आणि बोळीन्स झालाय. सो धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. दोन्ही कर्णधारांशी आम्ही चर्चा करणार आहोत. सारस नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तर सर्वप्रथम काय निर्णय असेल? आम्ही पहिला फलंदाजी करू.
या हंगामाची सुरुवात करत असताना गास संघाची कशी सुरुवात झाली आहे, कसा हा हंगाम राहिला आहे आणि स्पेशली या स्पर्धेसाठी काय तयारी? सर्वप्रथम मी बोईंजकरांचे खूप आभार मानतो, कारण पहिला त्यांनी आम्हाला संधी दिली खेळायची 12मध्ये. सो त्यांना मी थँक्यू बोलतो. आणि आम्हीसुद्धा म्हणजे प्रॅक्टिस चालूच आहे. आता बघूया, 100% तर द्यायचे आहेत, जिंकण्यासाठी सगळे आले. खूप या वर्षीचं बोळिंजकरांचं आयोजन कसं वाटलं? बोईंजकरांचं नो डाऊट ऑलवेज त्यांचं चांगलं असते आणि आता पण चांगलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. प्रथम समोरच्या संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला बॉलिंग करायची आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? ॲक्च्युली आम्ही पण पहिली फलंदाजीच करणार होतो, पण आता बॉलिंग आली पहिलं तर 35पर्यंत रोखण्याचा आम्ही ट्राय करू. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये जाण्याचा तुम्हाला योग येतो, म्हणजे एक व्यावसायिक पटलावरती असेल किंवा गाव टू गावमध्ये आगाशीकडून खेळत असताना सुद्धा मोठं क्रिकेट खेळलेले आहेत, पालघरसाठी खेळलेले आहेत. इकडे येत असताना ज्या वेळेला समाजांतर्गत खेळता त्यावेळेचं हे सर्व आयोजनं तुम्ही पाहिलेली आहेत. बोळिंजकरांचं आयोजन त्यामधील एक वेगळं आहे. सो इथं आल्यानंतर कसं वाटतं आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द? इथे बोईंजकरांचं आयोजन तर प्रत्येक वर्षीच देखणे असतं आणि यावर्षी तर नाईट टुर्नामेंट आहेत, तर अजून चांगलं वाटतं आयोजन. तर नो डाऊट नंबर 1 आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा सारस तुम्हाला सुद्धा. नाणेफेकीचा कौल जिंकला दुर्गामाता गासने. त्यांनी सांगितलं पहिलं आम्ही फलंदाजी करू आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करू सद्गुरू वटार संघाला. चांगली मॅच या 2 संघांमधली यानंतर बघायला मिळणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर जाणार आहोत चालू असल्या मॅचकडे, ज्या ठिकाणी 39 धावांचा पाठलाग करते विकास बोळिंज आणि 39 धावांचा बचाव करते सूर्यगणेश वाळुंजे. स्टेट इन विथ DBN लाईव्ह. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केल्या ते 7 धावा. पुन्हा एकदा हम साथ साथ आहे की जो जीता वही सिकंदर. पुन्हा अकूट टप्प्याचा चेंडू 11 जणांनी फिरून काढलाय. पंचांकडे नजर वळू जातील. पंच डिक्लेअर झोनमध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला. 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. धावसंख्येत एकने वाढ होताना पुन्हा वाटेल धावसंख्या होतीये 9 धावा. माफ करा, थोडासा फेरबदल झाला तो स्कोअर बोर्ड मध्ये. धावसंख्या होते 9 धावा. चला, किती धावा? पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आहेत. म्हणजेच काय तर आस्किंग रन रेटच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न केला गेला. हृतिक आणि हार्दिक ही जोडी मैदानात आहे. श्रीगणेश वाळुंजे संघ या मॅचमध्ये परत येण्यासाठी प्रयत्न करतोय. यानंतर जो सामना होणार आहे त्या सामन्यासाठी 18 चेंडू आणि चला, बॉल तयार. दुसऱ्या षटकाला सुरुवात. ओ फुल लेंथ अनप्लेबल राहिली होती ही डिलिव्हरी. वाटलं नव्हतं, ऋतिकने प्रेडिक्ट नव्हतं केलं की अशा पद्धतीने चेंडू इतका खोलवर येईल आणि त्याला खेळत असताना बॅट उशिराने त्या चेंडूवर येईल. इतका क्विक आला आणि त्या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, पण एका धावेपेक्षा जास्त धावा मिळालेल्या नाही आहेत. सिंगल धाव मात्र धावून कंप्लीट झाली. अजूनही सामना तितका सोपा झालेला नाही आहे. तिसऱ्या षटकामध्ये झालेली ती तुफान फटकेबाजी, कौस्तुभवरती झालेला आघात आणि त्या आघातानंतर बदललेला खेळ हा पूर्णपणे ताळमेळ बिघडवणारा राहिला आहे विकास बोलिंगसाठी. त्यामुळे या षटकामध्ये एक्सपिरियन्स बॉलर अविनाश बॉलिंग मार्कवरती आहेत आणि त्यांच्यासमोर हार्दिकचा खेळ कसा राहतोय यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. बघा, सगळ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुम्हाला बॅरिकेडच्या बाहेरच थांबायचं आहे. कोणीही बॅरिकेडच्या आतमध्ये थांबू नका, ही कळकळीची विनंती. काही प्रोटोकॉल्स आहेत या स्पर्धेचे.
त्या सर्व प्रोटोकॉलचं सर्वांनी पालन करायचं आहे. ज्या वेळेला मॅच सुरू होईल त्या अगोदर प्रत्येक संघाचा 12 मॅन डाऊन द ग्राउंड. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच ड्रॉप. परंतु कॅच ड्रॉप होत असताना 2 धावा घेण्यापासून चुकलेले नाही आहेत. केवढी मोठी संधी चालून आली होती, त्या संधीचं सोन नाही करता आलं. हार्दिकने डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता, काही काळ हवेमध्ये राहिला. बघा समोरच्या दिशेने कशा पद्धतीने फटका खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आल्यानंतर सुद्धा काय झाला नाही. म्हणजेच काय, काळ आला होता पण वेळ नव्हती आली आणि त्यामुळे हा झेल कन्वर्ट नाही झाला. 2 धावा हार्दिकनं धावून कंप्लीट केल्या. 2 धावांनी धावपलक पुढे गेलं. पुढे जात असताना जाऊन पोचलंय ते 13 वरती. 2 चेंडूचा खेळ झालाय. बघा दोन्ही संघांच्या माहितीसाठी आपण घेतलेला वेळ हा प्रत्येक षटकासाठी खूप जास्त आहे. 5 मिनिटं एका षटकासाठी दिली जात आहेत. त्या 5 मिनिटांमध्येच तुम्हाला षटक हाताळायचं आहे. दुसऱ्या मॅच पासून तुम्हाला टायमर हा ऑन केला जाईल, वेळेचं बंधन लावलं जाईल. बाहेर निघणारा चेंडू आणि जास्तच बाहेरचं पंचाने दंडित करत असताना व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावपलकामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रन सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसणार आहेत या मॅचमध्ये, खास करून या खेळामध्ये. कारण जेव्हा तुम्ही या एक्स्ट्रा रन्सला दाखवणार किंवा एक्स्ट्रा रन्सवरती तुमचा कंट्रोल गमावता. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडू हवे, दोघांच्या मधून 1 बाउन्स निघून गेलाय. लॉंग ऑन सीमा रेखा पार. हार्दिक नाईकच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. एक्सपिरियन्स प्लेअर कुमार खूप मोठी सेवा. चेंडू हवेत नाही तर सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार. आतापर्यंत खेळलेल्या सर्व फटक्यांपैकी सर्वोत्तम फटका हार्दिक नाईकच्या बॅटमधून आलाय षटकार. ऋतिक नाईकच्या प्रत्येक षटकाराला सार्थक पाटील याच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस US वरून. पण हार्दिक नाईकने खऱ्या अर्थाने या मॅचची हवा काढली आहे. 24 पर्यंत धावपलक जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. जे अविनाश थोडेसे घातक वाटत होते त्या अविनाशच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके. पहिला चौकार, दुसरा षटकार. हार्दिक पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला बॅटिंग बॉलचा तितका चांगला संपर्क नाही, खासा संपर्क नाहीये. चेंडू ऑन साईडला निघून चाललाय. बघा SBPL तोंडावरती आहे. सामेदी ब्राह्मण प्रीमियर लीग तोंडावरती आहे. पुढच्या हप्त्यातच ही स्पर्धा खेळवली जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघातील खेळाडू आता टर्फवरती जाऊन मोठमोठे प्रॅक्टिस करत आहेत. खूप सारा वेळ त्या टर्फवरती घालवत आहेत आणि त्यामुळे या मैदानावरती खेळत असताना त्या सरावाचा कुठे ना कुठेतरी फायदा होणार आहे. आणि प्रत्येक संघाची संघमालकाचं किंवा त्या कर्णधाराचं लक्ष आपापल्या खेळाडूंवरती सुद्धा आहे की आमचा खेळाडू कसा खेळतोय. तर त्या स्ट्राईक एंडवरती ऋतिक नाईक आणि त्यांच्यासमोर अविनाश. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला 25 वरती धावपलक. खाली येणारा चेंडू खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू हा ड्रिफ्टर होता आणि त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे उत्तर नव्हतं ऋतिककडे. त्रिफळाची रूपाने फलंदाज बाद. पहिल्या विकेटचा बदल, पहिला हादरा, पहिला धक्का विकास बोलिंग संघाला. गॉड थँक्यू. 25 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 12 चेंडू यांना बाकी आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 14 म्हणजे काय तर षटकाच्या वरती 2 धावा. पण 2 षटका असल्या कारणानं प्रत्येक षटकावरती 1 धाव, म्हणजेच एका धावेचं शगुन तुम्हाला घ्यायचं आहे. रन बॉलच्या वरती 1 धाव बनवायची आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे, काय प्लॅनिंग आहे
हॅलो चेक हॅलो चेक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते मिस्टर प्रथम. प्रथमच्या समोर प्रथम नॉन स्ट्राइक एंडवरती हार्दिकसाठी हा चेंडू. पहिला चेंडू उसळी घेत असताना एक अँगल बनवत असताना गेला होता आणि त्या चेंडूवरती एक धाव ही 22 रुपयाने येताना पाहायला मिळते. अतिरिक्त स्वरूपाची धाव आहे. बॉलिंग मार्कवरती ऋग्वेद आहे. ऋग्वेदने चांगली बॅटिंग केली होती. 14 धावांचं योगदान त्याने दिलं होतं आणि त्या ऋग्वेदला आता बॉलिंगमध्ये कमाल दाखवत असताना हा सामना आपल्या बाजूने झुकता करायचा आहे, आपल्या बाजूने झुकवायचा आहे. परिस्थिती थोडीशी खराब आहे कारण जिथे 10च्या आस्किंग रन रेटची गरज होती तिथे मात्र ते धावफलक आता 7च्या आस्किंग रन रेटवरती येऊन थांबलंय. नेक्स्ट बॉल हो समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅपमधून नाही. चेंडू अडलाय. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते आणि ती फिल्डिंग होईपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्यात त्या दोन्ही फलंदाजाने. प्रथमचा माइंडसेट क्लिअर आहे. या सामन्याला जिंकण्यासाठी सिंगल डबल ट्रिपल ज्या मिळतील त्या धावा करायच्या आणि ते करत असताना धावफलकाला बढावा देण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव. ओ या बाला इनसाइड आउट. चेंडूंचा हवेत निघून चाललाय चेंडू. हो काय फिल्डिंग आहे. श्री गणेश वाळुंजे संघाचं क्षेत्ररक्षण सध्याच्या घडीला. ओ कुठे गेला. ये क्या हुआ. मोए 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 ये सीन कुछ समझ में नहीं आया. चेंडू किती गेला. फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षण झालं. बघूया जवळून काय नक्की घडलं होतं. चेंडूला अडवलं. फेकी करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झाला पण फेकी करत असताना चेंडू कुठे गेला. चेंडू झाडाला लागून रिबाउंड. एवढं तर टायमिंग कॅरममध्ये सुद्धा होत नाही. तेवढंच चांगलं टायमिंग या झाडावरती लागून चेंडू तो स्ट्रायकरपेक्षा ॲक्युरेट बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला आणि तिथे 4 धावा 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. बघा बट अपेस होतं 6 धावा येणं कारण वरतूरच्या रूपाने त्या 4 धावा आल्या होत्या. धावफलकावरती धावा किती आहेत 35. अजूनही 4 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकातला खेळ चालू. 2 चेंडूचा खेळ ना बाकी. हार्दिक नाईक गेम चेंजर खेळाडू राहिला हार्दिक. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. चेंडून जावेत सरळ मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. कदाचित हार्दिकच्या घरातले आलेले असावेत. त्याने समोरच्या दिशेने चेंडूला तटावत असताना पाठवलं सीमारेखा पार. षटकार विजयी षटकार. सामना संपला. सामना जिंकलाय तो विकास बोळुंजे संघाने आणि पहिल्याच सामन्यामध्ये पराभवाच्या छायेत जावं लागतंय श्री गणेश बाळुंजे संघाला. दोन्ही संघाने करायचं. चला लवकर श्री गणेश बाळुंजे चला लाईन मध्ये या.